संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज की।
हात घालला नाही चारही कोणतं आमंत्रित असलेले भजन मंडळ अजूनपर्यंत पोहोचलेले नाही, तरी पण त्यांनी लवकरात लवकर आपलं भजन मंडळ घेऊन यावं आणि आता संताजी महाराज चौकाचं पूजा विधीचा परमान माझ्या गणपती बाप्पाला, पूजा विधीचा परमान माझ्या गणपती बाप्पाला, पूजा विधीचा परमान माझ्या गणपती बाप्पाला, विधीचा परमान माझ्या गणपती बाप्पाला. असा कसा गणपती त्याची मात, पूजा विधीचा परमान माझ्या गणपती बाप्पाला. अलीकडे नागरी पलीकडे शेगाव, अलीकडे नागरी पलीकडे शेगाव, गण गण गणात अहो गण गण गणात बाबान मंत्र पणात. पाने रुक्मणी राय जसे गंगेचं पाने
वासुदेव नारायण आले देव नारायण आले अंगणात वासुदेव नारायण आले अंगणात वासुदेव नारायण आले अंगणात वासुदेव नारायण आले अंगणात वासुदेव नारायण आले देवा पाण्याच्या निर्माण उठण देवाचा पाड झाले धरणा गोड उठण देवाचा पाड झाले धरणा गोड रुक्मणी आई देते गंगेचे पाणी रुक्मणी बाई देते गंगेचे पाण्याचे निर्माण देवा पाण्याचे निर्माण उठण देवाचा पाड झाले धरणा गोड संताजी संताची माझा 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 आणि मी संताजी संताजी माझा 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 आणि मी संताजी महाराज मर जा रे तुम भर पानी में
नाही गाडी नाही नाही कामाचे बंगला नाही गाडी नाही नाही कामाची हो बंगला नाही गाडी नाही नाही कामाचे हेलो, अगली भजन पार्टी सामने आओ बाइक के पास।
समागत पंढरपुरात पंढरपुरात समागत पुण्याचं पाठी राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवार लिहून पत्रिका दिल्या देशदेशावर लिहून पत्रिका दिल्या देशदेशावर चंद्रभागेला करिता स्नान चंद्रभागेला करिता स्नान चंद्रभागेला करिता स्नान रामचंद्र की जय वीर बजरंग बली की जय जिसे भजन में राम का नाम न हो उस भजन को गाना ना चाहिए जिसे भजन ने हमको जन्म दिया उस माँ को रुला का नाम न हो उस भजन को गाना ये उस भजन में राम का नाम न हो उस भजन को गाना चाहिए येऊ दे रे बाबा तुला दया माझी येऊ दे रे बाबा ऐका भजन ऐका माझी ऐका माझी
जलाते दिवाली मनाओ दीप जलाते दिवाली मनाओ दीप जलाओ अटरिया में राम नगरिया
वाया गेली भक्ती केली न वाया गेली बसून करते काय बसून करते काय मानवाचा जन्म येऊन बदल करून काय मानवाचा जन्म येऊन बदल करून काय मानवाचा जन्म येऊन बदल होऊन काय मानवाचा जन्म येऊन बदल होऊन काय भक्ती केली न वाया गेली भक्ती केली न वाया गेली तुकाराम सांगून गेले तुकाराम सांगून गेले
Yeah.
बोलो संताजी महाराज की जय। तर या ठिकाणी हरिहरनगर नंबर 2 नवदुर्गा भजन मंडळ या भजन मंडळाचे जे अध्यक्ष आहे त्यांनी या ठिकाणी मोनीबाई सातपुते त्यांनी या ठिकाणी येऊन नारळपाठ घेण्याची कृपा करावी. शारदा भजन त्यानंतर शारदा भजन मंडळाचे उपस्थित आहे त्यांची मुलाबाई ढोके यांनी या ठिकाणी येऊन नारळपाठ त्यांनी मंडळाचे फोटो घ्यायचे घरी भजन मंडळ या ठिकाणी या या फोटो घ्यायचे बापू लाईट वर उतरणार आहे. ऊपर तेरा हाथ क्यों नीचे जा रहा? घेऊन घ्या फोटो घेऊन घ्या. हो घ्या. त्याला पुलं तुमची वाणी येऊ राहिली तुमच्या डोळ्यात. इकडे ठेवा ना एका कडा. हा ठीक आहे ठीक आहे. हे गायकवाडजी पण आहेत का? आणि सर्वांना विनंती आहे की यानंतर घरी जाऊन लगेच वापस यायचं आहे. दुसरा कार्यक्रम अजून सुरू होणार आहे. घेतली ठीक आहे. सर्व महिला मंडळ आणि जाऊन त्या घरी येऊ शकतात. ठीक आहे. काढलं फोटो काढ. का म्हणून जातो थांबा. हो नमस्कार. विजय भवन बस बस अब वीडियो सुरू आहे. इकडे बघा इकडे पहा माकडेजी. ठीक आहे. सदस्य भौजीजी कारामोरे हे करत आहे आणि हा वारसा सगळ्याला लाभो आणि या वारसा ये आता माग माग ये. विशाल होत जावो यासाठी कोण आहे रे आपण माग? सातत्यानं आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी कार्यरत राहणं आवश्यक आहे. आतापर्यंत त्यानं जे कार्य केलं त्या कार्यक्रमानिमित्त सगळ्याला नारळ पान देऊन भोजनी कारामोरे करत आहे. संताजी महाराज की. थोडं वाजवायचं ना असं 2-4 ठोक मारा. संताजी महाराज की. मार्गदर्शन आमच्या ताई वंदनाताई वनकर आणि मार्गदर्शक लोक येऊन उपस्थित झाले. हा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. आता अवघ्या थोड्या वेळातच थांबा थांबा जन्म थांबा. महोत्सव निमित्त रॅलीचं आयोजन काढून घ्या. आणि रॅलीचं आयोजन समाप्त झाल्याच्या नंतर मार्गदर्शक लोक आलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे आपल्या इथं उपस्थित झालेले आहेत आणि प्रमुख पाहुणे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं. आमचे सहकारी राहिलेले देवनलालजी ढोगे त्यांनी शिवाजी महाराजांचा त्यानंतर शिवाजी जगनाडे महाराज त्याचप्रमाणे
संत जगनाडे महाराज की संत जगनाडे महाराज की जगनाडे महाराज की संत जगनाडे महाराज की जगनाडे महाराज की जगनाडे महाराज की संत जगनाडे महाराज की महाराज की संत जगनाडे महाराज की महाराज की जगनाडे महाराज की संत जगनाडे महाराज की आणि राहिलेल्या पाहुण्याचं सगळ्याचं शब्द सुमनाला मी स्वागत करून आता सांगण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. त्यानं बहुजन हिताय बहुजन सुखायची चळवळ चालवणारे माझे मोठे बंधू अरुण भाऊ तळस यांनी आपली प्रास्ताविक ठेवावं असं मी त्यांना आग्रह 401वी जयंतीच्या निमित्तानं आपला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपण दरवर्षीप्रमाणे या गावामध्ये आई तसेच डॉक्टर सुशेष पिशे सर उपस्थित झालेले आहेत. तसेच मंचेकर उपस्थित आमचे मित्र चरणदाजी होते. तसेच मनोज गारामोरे, दिनेश जी राऊत या समितीचे अध्यक्ष, राजूजी भाडे उपाध्यक्ष, संजीव राखळे आणि सामील असलेले सर्व माझे समाज बांधव तसेच बंधू आणि भगिनींनो, आपण आज या ठिकाणी जे वक्ते बोलवलेले आहे त्यापैकी अजून 2 वक्ते तागायला आहेत. आम्ही आता सकाळकडे आलेलो आहे तिथला तागायला करू तेही पुढे येणार आहे आपल्याकडे मागणी करण्याकरता. तर यांचा जन्म 8 डिसेंबर 1624 चुरुंबरा इथे झालेला आहे. जवळपास आपल्याला हे माहीत आहे. परंतु संत जगनाडे महाराज यांनी समाजाकरिता काय काय आपल्याला विशेष निर्देश दिलेले आहेत. समाजाबद्दल त्यांची काय भावना होती, त्यांचे काय विचार होते याचा सखोल अभ्यास ऐकण्याकरिता आपण या ठिकाणी जमलेलो आहे. आणि पुढली पिढी अजून नवीन विचार करतात. नवीन विचार असे असतात की संताजी जगनाडे महाराज की या मंचावर सगळ्यांचं नाव घेणार नाही. इथं उपस्थित झालेले पाहुणे मंडळी आणि या ठिकाणी सगळे या ठिकाणी उपस्थित झालेले बंधू यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो, आपण जगनाडे महाराज म्हणतो ते महापुरुष आहेत. या महापुरुषाच्या भरोशावर आम्ही कुठेतरी आज या ठिकाणी आहोत. आता स्थळ साहेबांना म्हटलंय सर्वात पहिलं आम्हाला नोकरी आणि त्याच्यानंतर आमचं घर किती चांगलं चालावं ही पद्धत आमच्यामध्ये कुठेतरी वाटप झाली. परिस्थिती आहे भारतीय संविधानाच्या अंतर्गत 122व्या कलममध्ये आमचं आरक्षण आहे. आम्ही येतो अदर बॅकवर्ड कास्टमध्ये ओबीसी आणि मराठीत म्हणायला गेलं तर इतर मागासवर्गीय जात. मराठीत म्हणायला गेलं तर इतर मागासवर्गीय जात. मी धनुजी कुंभी, तो किरणा कुंभी, तो खैऱ्या कुंभी, तो बावण्या कुंभी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात हम हो पुजारी तत्व के गुरुदेव के आदेश के, सच प्रेम के नित नेम के, सत धर्म के सत कर्म के, हो चिड़ झूठे राह की, अन्याय की अभिमान की, सेवा करने को दास की, पराक्रम करने को ज्ञान की.
हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. आमच्या डोक्यात जात नाही लिहिली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आदरणीय जगनाडे महाराज म्हणतात माणसानं माणसाशी माणसाप्रमाणे राहील. आणि याच्यामध्ये आम्हाला अंधश्रद्धेच्या आहारी घातला. संताजी महाराज की संताजी महाराज की संताजी महाराज की धन्यवाद. आज ज्या व्यक्तींनी ज्या महान संतांनी समाजसेवा हीच खरी साधना अशी प्रेरणा आम्हाला दिली, अशा महान संतांचा आज आपण जन्मोत्सव साजरा करतोय. या उत्सवात आपल्या विचारमंचावर उपस्थित आमच्या मार्गदर्शिका वंदनाताई वनकर, अरुणदादा आणि विचारमंचावर सर्व समाजातील समाज बांधव आणि आमचे वरिष्ठ नेते, लहान भाऊ आणि आपण उपस्थित सर्व समाज बांधव बंधू आणि भगिनींनो, 401वी जयंती आपण साजरी करतोय. आपण आपली पण जयंती साजरी करतो, वाढदिवस साजरा करतो. आज मला इथे आनंद यासाठी होतो ताई, इथे आपलं भविष्य आहे ताई, बरोबर. सर्वात मोठं भविष्य आपलं इथे बसलेले आहेत आणि आपण यांना आता मार्गदर्शन करणार आहोत. कारण आपलं कार्यकर्ता म्हणून आपलं वैतरण निघून गेलेलं आहे, पण आमच्या समोर जे बसलेले आमचे लहान बांधव आहेत हे समाजाचं खरं भविष्य आहे. मी काही गोष्टी सांगणार आहे तुम्हाला, बाकीच्यांना सांगायची गरज नाही, कारण आता ते आपल्या डोक्याच्या वरून गेलेले आहेत सगळे आणि आता ते ऐकून काही फायदा नाही त्यांचा. बरोबर आहे का नाही रे? ते पोरांनो लक्ष द्या इकडे. ठीक आहे, 2 गोष्टी आमच्या ऐकून घ्या. ठीक आहे, कारण आम्हाला पण आपले जे आमचे मार्गदर्शक होते त्यांनी आम्हाला सांगितले, म्हणून आम्ही आज इथे तुम्हाला मार्गदर्शन करायसाठी आलो. ठीक आहे, बाकी आमच्या बंधू भगिनी आहेत, काही तरुण मित्रमंडळी आहेत. यांनी समाजाबद्दल काय सांगितलंय, काय करायला पाहिजे, कसं असायला पाहिजे समाज, हे खूप महत्वाचे आहे. आणि आज आपण 21व्या शतकातून कुठे आलोय? आपण आलोय डिजिटल युगात. कोणत्या युगात? डिजिटल युगात. कारण आपण मोबाईल स्वयंपाक करताना वापरतो, पोरगा बाजूला अभ्यास करताना मोबाईल वापरतो, पोरगा जेवत नाही म्हणून पोरगा मोबाईल पाहिजे म्हणते. बरोबर आहे की नाही? तर म्हणजे काय झालं, आपण डिजिटल युगात आलोय. मला आठवते 25-30 वर्षाआधी, म्हणजे मी जवळपास 10 वर्षाचा वगैरे असेल, तर चौकात जे शिक्षक लोक होते ते पाटी आणि पेन्सिल घेऊन यायचे. कशाला यायचे? तर आमच्या घरचे जे मोठे लोक होते, वरिष्ठ लोक होते, त्यांना ते पेन्सिल आणि पाटीने साक्षर करत होते. मी काय बोलतो ते लक्ष ठेवा. आज वेळ अशी आली आहे, आज एकामेकावरती मोबाईल फेकण्याची वेळ आलेली आहे. आली की नाही आली आहे? कारण आपण इतके साक्षर झालो आहे. पण साक्षर होणं ही खूप चांगली गोष्ट होती. बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलं होतं? शिका आणि संघटित व्हा, संघर्ष करा. आपण हे सगळं केलंय, पण आपली आता बौद्धिक पातळी आणखीन वाढली आहे. आपण इतके साक्षर झालो की एका हातात पुस्तक वाचायला आणि दुसऱ्या हातात मोबाईल राहतो. घरची महिला स्वयंपाक करताना पण मोबाईल सुरू राहते आणि भाजी देताना पण मोबाईल सुरू राहते. पोरगा ऐकत नाही म्हणून, पोरगा अभ्यास करत नाही म्हणून मोबाईलचा आई वडील जास्त करतात की मुलं जास्त करतात? खरं बोलतो, कोण जास्त करते? आई करते की वडील करतात?
मुलं सांगतात आम्हाला की आमच्या आईवडील फोन मधून निघतच नाही म्हणून आम्ही फोन मध्ये राहतो. ही शोकांतिका आहे मित्रांनो. आपल्याला आपला जर समाज घडवायचा असेल तर संतांनी महाराजांनी सांगितलेले काही नियम आपल्याला पाळावे लागतात. निष्ठा काय असते ते महाराजांनी आपल्याला दिलेली आहे. आपल्याला विचार दिलेला आहे महाराजांनी की निष्ठा कशी असायला पाहिजे, शौर्य कसं असायला पाहिजे, समाजसेवा कशी असायला पाहिजे, हे संताजी जगनाडे महाराजांनी आम्हाला दिलेले आहे. काही पण करतात, आत्महत्येचा प्रकार वाढलेले आहे, हे शिकवलंय का आम्हाला संताजी महाराजांनी? संताजी महाराजांनी आम्हाला हे विचार दिले आहेत का? हे महत्वाचं आहे. समाजाला एकत्रित कसं करायचं हे महाराजांचे विचार होते. समाजाला एकत्रित करून बांधून ठेवणे. आज आम्ही आपल्या परिवाराला बांधू शकत नाही, ही आपली शोकांतिका. काहीतरी त्यांच्याकडनं एक प्रोडक्टिव्ह तयार करून घ्या, गडकिल्ले तयार करा. जसं हे दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये करतात तसं संताजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या माध्यमातून आपण खूप मोठे पोरं आपल्या समाजामध्ये आहे. आता त्या पोरांचं काहीतरी उद्धार होईल, त्यांच्या मनावर काहीतरी विचार जातील संताजी महाराजांचे. ग्रामसभेच्या माध्यमातून म्हणा किंवा कुठल्याही माध्यमातून आपल्याला पोरांचे मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवायचे. भविष्यात सगळ्यात मोठा जर कुठला आजार असणार आहे भविष्यात तर हा मानसिक आजार असणार आहे. तरुण मुलांना, आमच्या मित्रांना रोजगार नाही, बेरोजगार झाले आहे, तर त्यांना दुसरा रोजगार काय? दारू पिणे, खर्रा खाणे, तंबाखू. ह्या जन्मोत्सवाचा जर आपल्याला काहीतरी पाहिजे असेल तर संकल्प करायला पाहिजे की मी दारू पिणार नाही, मी खर्रा खाणार नाही, मी तंबाखू खाणार नाही. नाहीतर काही आपण जन्मोत्सव करायचं, आपणच प्यायचं, आपणच करायचं, त्यासाठी आम्हाला इथे बोलवायचं हा काही प्रश्न नाही. तर आम्हाला काय की आम्हाला निरव्यसन समाज करायचा आहे. मी चांगलंच ते होतं. समाजसेवा हीच खरी साधना, ही त्यांची शिकवण राहिलेली आहे आणि आम्ही थोड्याफार प्रमाणात त्यांच्या प्रेरणाच्या माध्यमातून आम्ही समाजाला थोडाफार वेळ समाजाला जितका आमच्याकडनं देता येईल थोडा आम्ही प्रयत्न करतोय. आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. काही जर कुठले प्रश्न असेल किंवा काही असेल, आम्ही आहोत 10-15-20 मिनिटं, तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. काही त्रास असेल, कुठलाही शिक्षणाचा प्रॉब्लेम असेल, घरी काही प्रॉब्लेम असेल, ते सर्व तुम्ही सांगू शकता. आयोजकांचे मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. सुशांत कदरांनी फार मोठा अमूल्य असं मार्गदर्शन आपल्या समोर ठेवलं आहे की जे आपण असे ठावे ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जगा. कोणाचे काय प्रॉब्लेम आहे, कोणाला काय तकलीफ होते, आता ते कसे साहेब आहे आणि म्हणून त्यांनी फार चांगले विचार ठेवले, त्यांचे विचार ग्रहण करावे. आणि त्यानंतर आमच्या ताई सौवंदनाताई वणकर हे आपले मार्गदर्शन करतील असे की त्यांना विनंती करतो. शास्त्रज्ञ तसेच आमचे आदर्श अरुणदादा आणि या विद्यापीठावर सर्व उपस्थित मान्यवर मंडळी आणि माझ्यासमोर असलेले महिला वर्ग, पुरुष वर्ग आणि बाल मित्रांनो, आज या ठिकाणी जगनाडे महाराज यांची जयंती आपण साजरी करतोय, एका गावात करतोय. त्याचं सगळ्यात मोठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो. या करता शहरातले लोक शिकलेले असतात, सुशिक्षित नसतात, आणि तुम्ही किती शिकली आहे ते याच्यावरून कळतं. त्याची जाण आहे तुम्हाला की आपण ही जयंती का साजरी करतोय. विचाराचा भंडार आताच डॉक्टर सुशांत यांनी आपल्यासमोर मांडलं. पुढच्या वेळेला ही जी लहान मंडळी आहे, मी आयोजकांना विनंती करेन यांची चित्रकला स्पर्धा घ्यायची. भाषण सुरू असताना चित्रकला स्पर्धा हा आवडीचा विषय. संताजींच्या
त्यांना पाणी करायचं. अशी स्पर्धा घ्यायची की आपले जेवढी महापुरुष होऊन गेले, मग सावित्री फुले असो, जिने आपल्याला पहिली शाळा काढवली, महात्मा फुले असो, संत तुकाराम महाराज असो, गाडगे महाराज असो, तुकडोजी महाराज असो, अशी अनेक महापुरुषांनी आपल्याला देणी दिलेली आहे विचारांची. तर आपण हे विद्यार्थ्यांसाठी राबवलं पाहिजे, मुलांसाठी राबवलं पाहिजे. आता इथे कार्यक्रम सुरू केला, पण परिचय आपण माहिती नाही. डॉक्टर सुशांत पिसे हे सायन्टिस्ट आहेत, दोघं पैकी डॉक्टर अमृता आणि डॉक्टर सुशांत. दोघी तुम्हाला सांगितलं नाही, जर कोण जास्त दारू पीत असेल त्याची दारूची सोडवावी डॉक्टर सुशांत 8 दिवसात सोडून देतो. दुसरं असतं महिलांना जर आजार असेल त्यांनी सांगितलं, ते स्वतः सायंटिस्ट असल्यामुळे ते रिसर्च करतात तुमच्यावरती. त्यांच्या हॉस्पिटलचं नाव आहे रिसर्च सेंटर. रिसर्च म्हणजे तिथे प्रॅक्टिकल करत असतात की तुम्हाला कुठला आजार आणि कशाने लवकर बरा. तर ह्या सर्व गोष्टी सगळ्या गोष्टी शिकायला जगण्यात तुम्हाला सांगायची. तुम्ही सर्वांनी विचार हे विचार त्याच्या पुढच्या पिढीपर्यंत जायला पाहिजे. जगणारे महाराज एकीने राहायला पाहिजे हे विचार सतत जगणारे महाराज. एकीचं बळ किती महत्वाचं असतं हे तुम्हाला छानपैकी माहिती आहे. आजच्या दंगलीच्या काळामध्ये विभक्त कुटुंबांमध्ये आपण एकमेकांचे द्वेष करण्यात अनेक वर्ष घालवून देतो आणि त्याच्यामध्ये आपण आपली प्रगती कशी करावी हे विसरून जातो.